मातृत्व ही स्त्रीची सगळ्यात मोठी देणगी मानली जाते, पण त्यामुळेच एखाद्या स्त्रीला अपत्य प्राप्ती होत नसेल तर तिला कुटुंबियांकडून आणि समाजाकडूनही हेटाळणीची वागणूक मिळते। कधी काळी मूल न होणं म्हणजे आयुष्य संपलं अशी भावना होती, पण वैद्यकीय शास्त्रामध्ये संशोधन होऊन टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्र विकसित झालं आणि अनेकांना अपत्य प्राप्तीचा आनंद मिळू लागला। आज या टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्राला 42 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे आज जगभर IVF डे साजरा केला जातोय। कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान असून गेल्या 35 वर्षात 8000 बालकांचा जन्म झालाय। मूल जन्माला येण्याचा आनंद हजारो कुटुंबांना देणाऱ्या टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाच्या इतिहासाबद्दल बी न्यूजचं विशेष वृत्त। मूल जन्माला येणं ही एक फार मोठी नैसर्गिक आणि तितकीच शारीरिक गुंतागुंतीची प्रक्रिया असते। लग्नानंतर मूल झाल्यावर त्या कुटुंबातील आनंद वेगळाच असतो। किंबहुना मातृत्व ही स्त्रीला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते। पण काही शारीरिक कमतरतेमुळे मूल होत नसेल तर मात्र त्या स्त्रीला तितक्याच मानहानीलाही सामोरं जावं लागतं। ज्यावेळी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळीपासून मूल होण्यासाठी अंगारे, धूप, जादूटोणा असले अंधश्रद्धेचे प्रकार चालायचे। पण 24 जुलै 1978 ला इंग्लंडमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला आणि जगभर वंध्यत्व चिकित्सेमधील एक पाऊल पुढे पडलं। स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा होते, पण काही वेळा हा संयोग होण्यात काही कारणांना अडथळा निर्माण होतो आणि गर्भधारणा होत नाही। डॉक्टर स्टेप्टो आणि एडवर्ड या दोघांनी गर्भधारणा न राहण्याची कारणं शोधली आणि 1978 ला त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान जगासमोर आणलं। म्हटलं तर अतिशय साधं सोपं असं हे तंत्रज्ञान आहे। स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्या शरीराबाहेर एका प्रयोगशाळेतील ट्यूबमध्ये मिलन घडवायचं आणि तयार झालेला गर्भ 3 दिवसानंतर पुन्हा त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडायचा असं हे तंत्रज्ञान आहे। टेस्ट ट्यूब बेबीच्या या तंत्रज्ञानामुळे अनेक दाम्पत्यांना आणि कुटुंबांना अपत्य प्राप्तीचा आनंद मिळाला। आजवर जगातील सुमारे 8 दशलक्ष बालकांचा जन्म टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाद्वारे झालाय। 1978 पासून आजवर या तंत्रज्ञानात विकसनशील बदल होत गेले, त्यामुळे वंध्यत्वावर विजय मिळवता आला। आणि आपल्या कोल्हापूरच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 1996 साली झाला। त्यावेळेला परिस्थिती किंवा त्यावेळची इक्विपमेंट किंवा त्यावेळचं माहिती तंत्रज्ञान हे सगळंच अतिशय प्राथमिक किंवा प्रिमिटिव्ह अवस्थेमध्ये होतं आणि त्यामुळे त्या गोष्टी कोल्हापूरसारख्या ठिकाणी करणं हे खूपच आव्हानात्मक होतं। त्यावेळेला पुढचा जो टप्पा होता त्यात आपण स्त्री बीज आणि इव्हन गर्भ आणि शुक्रजंतूसुद्धा फ्रीज करून ठेवू शकतो, म्हणजे गोठवून ठेवू शकतो आणि त्याचा वापर नंतर करून सुद्धा त्या जोडप्याला मूल होऊ शकतं। सरोगेट मदर हे तंत्रज्ञान साधारणपणे 2004 ते 2006च्या दरम्यान विकसित झालं आणि आमच्याकडच्या पहिल्या सरोगेट मदरचा यशस्वी प्रयोग 2006 साली झाला। प्रयोगशाळासुद्धा इतकी उत्कृष्ट आणि अतिशय छान दर्जाची बनलेली आहे की जसं काय शरीरातलं मातेच्या शरीरात जसं वातावरण असावं तसं वातावरण आता प्रयोगशाळेत आम्ही निर्माण करू शकतो। भारतात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म KMA रुग्णालयात 1985 ला झाला। डॉक्टर इंदिरा आहुजा यांनी हे तंत्रज्ञान वापरलं आणि अत्यंत कमी तांत्रिक सुविधा असतानाही भारतात टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली। 1998 नंतर या तंत्राचा फारसा विकास झाला नाही। मुळात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान भारतात फारसं रुळलं नव्हतं। त्यावेळी टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट केवळ 30% होता, पण तरीही कोल्हापुरातील डॉक्टर सतीश पत्की यांनी 1996 मध्ये हे तंत्रज्ञान वापरून पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म दिला। त्यानंतर पत्की हॉस्पिटलमध्येच एका रशियन महिलेवर या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग झाला। विशेष म्हणजे 18 वेळा टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग त्या महिलेवर झाला होता, पण तो अयशस्वी ठरला होता। पण डॉक्टर पत्की यांनी कोल्हापुरात रशियन महिलेच्या पोटी टेस्ट ट्यूब बेबीद्वारे मुलीला जन्म दिला। सन 2015 नंतर या तंत्रज्ञानाला गती आली। प्लोस्टोसिस्ट आणि लेझर तंत्रज्ञानामुळे सक्सेस रेट 70% गेला। त्यामुळे आता टेस्ट ट्यूब बेबीद्वारे अपत्य प्राप्ती ही काही फार जगावेगळी गोष्ट राहिलेली नाही। IVF ही असे एक शास्त्र आहे की ज्याच्यातून अतिशय अवघड जोडप्यांना सुद्धा मुलं होऊ शकतात। हे जेव्हा सर्व जनसामान्यांना समजायला लागलं तेव्हापासून म्हणजे साधारणपणे 2000 पासून याच्याविषयीची जागरूकता समाजामध्ये वाढली आणि आता IVF टेक्नॉलॉजी ही इतकी पसरलेली आहे की अगदी खेडोपाडच्या माणसाला सुद्धा IVF म्हणजे असतं, त्याच्यामुळे अतिशय अवघड केसेसमध्ये सुद्धा मुलं होतात। ही कन्सेप्ट त्यांना पूर्णपणानं पटलेली आहे।
आता स्त्री बीज किंवा पुरुष बीज गोठवून ठेवता येतं. इतकंच नव्हे तर तयार झालेला गर्भ गोठवून ठेवायचा आणि जेव्हा कधी अपत्य हवं असेल तेव्हा तो पुन्हा त्या मातेच्या गर्भाशयात सोडायचा, इतकं अफलातून तंत्रज्ञान तयार झालंय. पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर वंध्यत्व चिकित्सा आणि अशा प्रकारच्या विविध अपत्य प्राप्तीचं तंत्रज्ञान यासाठी अव्याहतपणे काम करतंय. त्यामुळंच मुलं न होणं या दुःखातून बाहेर काढून अनेक कुटुंबांमध्ये आनंद आणि चैतन्य पसरवण्याचं काम टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून केलं जातंय.